नमस्कार, माझं नाव प्रमोद रानडे आहे. आता पुढचा सेक्टर बघूया, इलेक्ट्रिकल सेक्टर. ओके, इलेक्ट्रिकल म्हणजे टिपिकली इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आपला भारत देश सध्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जोरात प्रगती करत आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चर बनवायला इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल पार्ट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर इज ग्रोईंग ॲट फिनॉमिनल पेस. ओके, ह्याच्यामध्ये ABB, भारत बिजली, ओके, नंतर इटाची एनर्जी, KEC इंटरनॅशनल, नंतर किर्लोस्कर इलेक्ट्रिक, ओके, सिमेन्स, वोल्टॅम, हे काही शेअर्स आहेत. तर का ABBचे प्रॉफिट बघा एका वर्षामध्ये 1.5 झालेले आहेत, 1.6 टाइम्स. नंतर भारत बिजलीचे प्रॉफिटॅबिलिटी 10% घटलेली आहे. ओके, नंतर इटाची एनर्जीचे प्रॉफिट 2.5 पट झालेले एका वर्षामध्ये. KEC इंटरनॅशनलचे प्रॉफिट 6% वाढलेत. किर्लोस्कर इलेक्ट्रिकचे प्रॉफिट पण 2.75 टाइम्स झालेले आहेत 1 इयरमध्ये, 2026 ते 2025चे कंपॅरिझन. सिमेन्सचे प्रॉफिटॅबिलिटी कमी झाले, 32% प्रॉफिट कमी झालेत, पण टेम्पररी असतं. ओके, आणि वोल्टॅमचे प्रॉफिटॅबिलिटी पण 6% कमी झालेले. सिमेन्सची प्रॉफिटॅबिलिटी कमी का झाली? कारण सिमेन्स बेसिकली डिमर्ज झाला. सिमेन्स एनर्जी वेगळी झाली आणि सिमेन्स लिमिटेड वेगळी झाली. तर सिमेन्स लिमिटेड इज डुईंग ऑल दिस रेस्ट ऑफ द थिंग लाईक स्विच गिअर, इलेक्ट्रिकल वगैरे वगैरे. आणि सिमेन्स एनर्जी इज डुईंग एव्हरीथिंग फॉर द पॉवर प्लांट इक्विपमेंट, म्हणजे टर्बाईन्स वगैरे वगैरे. ओके, त्यामुळे सिमेन्स एनर्जी वेगळी कंपनी झाली. सिमेन्स लिमिटेड, आत्ता आपण सिमेन्स लिमिटेडची गोष्ट केली. ओके, आणि 3 वर्षामध्ये मात्र ABBचे प्रॉफिटॅबिलिटी दुप्पट झाले, 2.4 टाइम्स. भारत बिजलीची प्रॉफिटॅबिलिटी 4.6 टाइम्स. त्यानंतर इटाची एनर्जीची प्रॉफिटॅबिलिटी 10.5 टाइम्स. KEC इंटरनॅशनलची प्रॉफिटॅबिलिटी 3.4 टाइम्स. ओके, आणि किर्लोस्कर इलेक्ट्रिकची मात्र कमी झाली, 0.35 टाइम्सच झाले, म्हणजे पडला रादर. ओन्ली 30% ऑफ द लास्ट 3 इयरमध्ये पडली प्रॉफिटॅबिलिटी. ओके, फक्त 35% राहिली. सिमेन्सची प्रॉफिटॅबिलिटी 90% वर टिकून राहिली, म्हणजे विशेष कमी नाही झाली, फक्त 10%च कमी झाले. आणि वोल्टॅमची प्रॉफिटॅबिलिटी 1.5 टाइम्स वाढली इन 3 इयर्स. त्याच्यामुळे सगळे इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची सेक्टरची प्रॉफिटॅबिलिटी ओव्हरऑल वाढलेली आहे आणि त्यामुळे सगळे शेअर खूप वरती गेलेले आहेत. त्यातल्या त्यात KEC इंटरनॅशनल इराण युद्धामुळे अजूनही ₹500 आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे बघायला हरकत नाही आहे. 3-4 वर्ष जर थांबला तर KEC इंटरनॅशनलमध्ये तुम्हाला जबरी प्रॉफिट होऊ शकतो. इटाची एनर्जी, ABB खूप वरती गेलेले आहे, त्यामुळे रिस्की माणसाने हे शेअर घेऊ शकता. सिमेन्स मात्र आता खाली आहे, सिमेन्स तुम्ही बाय करू शकता. वोल्टॅम पण प्रचंड वरती गेलेला शेअर. वोल्टॅम ट्रान्सफॉर्मर आता मे बी ₹9,000 असेल. हा शेअर ₹900 होता जस्ट 7-8 वर्षापूर्वी. तर 10 टाइम्स तुम्हाला कुठे मिळते? की 10 वर्षामध्ये 10 टाइम्स कुठेच होत नाहीत पैशाची वाढ. त्यामुळे असे शेअर हेरून तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे. आणि त्यामुळे तुमच्या एरियामध्ये जरा तुम्हाला माहिती आहे की कुठल्या कंपनी मॅक्सिमम प्रॉफिटॅबिलिटी बनवते आणि ह्याला फ्युचर आहे की नाही. फ्युचर प्रूफ शेअर म्हणजे ज्याला फॉरएव्हर मागणी आहे आणि त्यांचं मार्जिन ते प्रोटेक्ट करू शकतात. ओके, तर वोल्टॅम ट्रान्सफॉर्मर्सला कॉम्पिटिशन खूप आलेले आहे, त्यामुळे त्यांचे मार्जिन्स प्रोटेक्ट होतील की नाही माहीत नाही. बघा कसं ॲनालिसिस करायचं असतं, त्याचं मी तुम्हाला